नमस्कार मैत्रिणींनो, आज परत मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक दुकान की जे आहे वाघोलीमध्ये. वाघोलीच्या अगदी मेन रस्त्यावर आहे. तुम्ही म्हणाल मॅडम काय तुम्ही आता पेड प्रमोशन करायला लागलात की काय? नाही, अजिबात नाही. मला यांनी दुकानाचे जे ओनर आहेत त्यांनी अप्रोच केलं होतं. मी सांगितलं मी तुमच्या दुकानात येईन, पण मला काही पेमेंट वगैरे नको आहे. मला फक्त तुम्ही माझा कॅबचे चार्जेस द्या, कारण मी त्या इतक्या लांबच्या एरियात एकटी नाही येऊ शकत. तर मी कॅबनी येईन, म्हणजे मला जरा सेफ वाटेल. सो अगेन दिस इज नॉट अ पेड प्रमोशन. पण मला वाटतं की हे दुकान तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करून घेऊ शकाल, कारण त्यांनी मला सर्व फिरून दाखवलं आणि मला वाटलं की एका जागी खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत. आणि जर अख्ख्या फॅमिलीसाठी काही खरेदी करायची असेल, लग्नाचा बस्ता घ्यायचा असेल, स्वस्त साड्या घ्यायच्या असतील, एखाद दुसरी साडी घ्यायची असेल तर मे बी तुम्ही इथे नाही आलात तरी चालेल. पण जर तुम्हाला अख्ख्या फॅमिलीसाठी खरेदी करायची आहे किंवा असं खूप बल्कमध्ये खरेदी करायचं आहे, लग्नाचा बस्ता असतो किंवा वेगवेगळ्या कारणांनी 4-5 मैत्रिणींना साड्या हव्या आहेत किंवा आपल्याला घरी लग्न आहे तर 9वारी साडी पण हवी आहे, 5वारी पण देण्याघेण्याच्या हव्या आहेत, असं काहीही ओकेजन असलं, लहान मुलांना पण घरचं लग्न आहे तर त्याच्यासाठी छोट्या छोट्या मुलांसाठी स्टायलिश छान छान कपडे घ्यायचे आहेत की जे ते लग्नातल्या वेगवेगळ्या प्रसंगांना मिरवू शकतील, मुलं सूटबूट घालून हिंडू शकतील. आणि तुम्हाला इतक्या लांब जायचं नसेल कुठेही, कारण लक्ष्मी रोडला गेलं तरी राईट दुकान माहिती पाहिजे की जिथे आपण जाऊ. तर वन स्टॉप शॉप जे असं म्हणतात ते वाघोलीमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्ही या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि वाघोलीत राहत नसाल पण तरीसुद्धा जर तुम्ही ओलानी आलात ना, मला फक्त 400 रुपये बिल आलं आहे. मी औंधपासून ओलानी इथे आले, 400 रुपये आले, तर जाऊन येऊन 800 लागतील. जर तुमची खरेदी जर असेल भरपूर तर तुम्ही जरूर इथे येऊ शकता आणि याचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर मी सर्व तर इकडे हिंडून बघितलेलं आहे आणि आता मी इथलं जे मला तुम्हाला दाखवावं असं वाटतंय ना ते पहिलं दाखवते. मला बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता की तुम्ही फक्त खूप महाग महाग साड्या दाखवता. तर आज पहिल्यांदा ना मी तुम्हाला ज्या साड्या मला आवडल्या आहेत ना त्या दाखवते की ज्या रिझनेबल पण आहेत आणि तुम्ही अशा फंक्शनला वगैरे पण घालू शकता. आता ही साडी जी आहे ही दिसायला जरीची आणि लग्नाला किंवा कुठल्या फंक्शनला नेसायची. आय थिंक ही 1200ला आहे, बरोबर? 900च ना? आफ्टर डिस्काउंट ही 900ला साडी आहे. आय थिंक या टाईपच्या साड्या तुम्ही लग्नात डेफिनेटली नेसू शकता. ही पण एक मला खूप आवडली आहे. ही आर्ट सिल्क आहे मला वाटतं ना, पण सॉफ्ट सिल्क, राईट. ही तर 1100ला आहे. याच्यावरती सत्यनारायणचं हे वैशिष्ट्य आहे की सगळ्यांना म्हणजे सगळं म्हणजे लेबल मार्किंग सकट हे हा इथे दिलेलं असं एकदा आलं की फसायचा चान्स नाही. म्हणजे तुम्ही तुमचा चेहरा बघून किंवा तुम्ही बघून ते की किंमत ठरवत नाहीत. इथे ऑलरेडी ठरवलेली आहे. पण ही 1100 आहे. हां, सॉरी, मला लक्षात राहत नाही म्हणून मला त्यांना विचारावं वाटतं. तर ही साडी मला खूप आवडली आहे. आय थिंक कुठल्याही फंक्शनला जायचं असेल, लग्न किंवा साखरपुडा किंवा अजून काही, तर अशी साडी बघा किती छान आहे आणि 1100मध्येच आहे. आणि इथे तुम्ही आल्यात तर तुम्हाला असंख्य व्हरायटी बघायला डेफिनेटली मिळतील. मी एक तुम्हाला झलक पण या सेक्शनची दाखवणार आहे. आणि ही साधारण 2500 पर्यंतची आहे, बरोबर? सो आपण त्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याशी नंतर बोलणारच आहोत. पण आधी म्हणलं सुरुवात साड्यांनी करावी. आणि दरवेळेला तुम्ही म्हणता की आमच्या कमी रेंजच्या साड्या तुम्ही दाखवत नाही, म्हणून आज मी सुरुवात करते कमी रेंजच्या साड्यांनी. ही साडी मला खूप आवडली आहे आणि ही साधारण 2200 ते 2500 पर्यंत. कितीची आहे? 2200 का 2500? ओके, 2780. पण इथे 2200च्या पण अशा प्रकारच्या साड्या मिळू शकतात. तर इथे आता मी तुम्हाला एक या सेक्शनची झलक दाखवते आणि मग एक साधारण वेगवेगळ्या गोष्टी दाखवत पुढे जाते जिथे मी तुम्हाला जरीच्या साड्या पण दाखवणार आहे. पण हे कसं वन स्टॉप शॉप आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता एक झलक दुकानातली. हे आहेत आपले दुकानाचे ओनर की ज्यांनी आता बराच वेळ देऊन मला दुकानाबद्दल ती माहिती सांगितली. तर तुम्ही ग्राहकांना काय सांगू इच्छाल या व्हिडिओच्या थ्रू मार्फत, काय सांगायचं? वेलकम टू सत्यनारायण. सत्यनारायण ही जी आहे ही पिढी 1955 पासून आहे. ओके. 3 पिढ्यांची परंपरा आहे. तर इकडे इट्स अ फुल फॅमिली स्टोर. ओके. राईट फ्रॉम न्यू बॉर्न बेबी तर रेग्युलर वेअर म्हणा, फंक्शन वेअर म्हणा, साडी, ड्रेस मटेरियल, लेडीज रेडीमेड असू, इनरवेअर असू, त्याच्यानंतर जेंट्ससाठी फॉर्मल असू, कॅज्युअल असू, नाईटवेअर असू, कुर्ता असू,
फॅब्रिक्स विथ टेलरिंग सर्व्हिस, इच अँड एव्हरी वन स्टॉप सोल्युशन. फक्त हेच नव्हे तर ज्यावेळेस तुम्ही साडी वगैरे प्युअर वगैरेची पण साडी घेता आणि आता हल्ली जे हँडवर्क वगैरे आरी वर्कची खूप ट्रेंड चालू आहे, तर आपल्या दुकानामध्येच कारीगर आहे. पाहिजे ती डिझाईन ते तुम्ही त्यांना देऊ शकता आणि ते पण तुम्हाला त्या हिशोबाने सगळे भेटून जाईल. आणि इट्स अ वन स्टॉप फुल फॅमिली सोल्युशन. आणि तुमचं दुकान खूप जुनं आहे राईट? 60 वर्षापेक्षा जास्त. 1955 पासून आहे. ओके, म्हणजे तुमच्या आजोबांपासून आहे. ओके. आणि दुसरं मला एक सांगा की आम्ही राहतो सिटीमध्ये, तर तुम्हाला असं का वाटतं की आम्ही इकडे यावं? का तुम्ही फक्त हे वाघोलीसाठीच कव्हर करताय? हे फक्त वाघोलीसाठी नाही, तसं आता ॲक्च्युअल जो करंट आपला जो कस्टमर बेस आहे तो खूप लांबून लांबचा पण आहे. ओके. पीसीएमसीचे भरपूर बस्ते कंटिन्युअसली होतात. ओके. धनकवडीचे आता या आठवड्यामध्ये 1-2 बस्ते झालेत. कात्रज कोंढवाचे म्हणजे पण बस्ते कंटिन्युअसली होत राहतात. ओके. त्याच्यामध्ये पीसीएमसी मध्ये तुमचं निगडी झालं, त्याच्यानंतर दुधळगाव, मोशी वगैरे हे एरियाचे लोक कंटिन्युअसली येत आहेत. जर का या साईडला नगर साईडला बघितलं तर नगर साईडला नगरचे, कारेगावचे, रांजणगावचे तर खूप म्हणजे खूप जास्त कस्टमर आहेत. शिक्रापूरचे भरपूर जास्त कस्टमर आहेत. ओके. तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ सगळीकडनं कस्टमर येतात. पार्किंगचा पण म्हणजे प्रशस्त पार्किंग सकट सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे आणि एका छताखाली सगळ्या शॉपिंग, आणि ते पण ॲट अ रिझनेबल प्राइसिंग. तर अशी गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही येणार कलेक्शन बघणार ते तर तुम्हाला ठरवायचं आहे. आमच्याकडनं फक्त आम्ही एकच गोष्टीचा वेळोवेळी लक्ष हे देतो की राईट प्रॉडक्ट ॲट राईट प्राइस. असं नाहीये की मी नुसतं स्वस्त माल विकणार आहे किंवा हे विकणार आहे. प्रत्येक आयटमच्या पाठीमागं व्हॅल्यू फॉर मनी असणार आहे. ओके, ग्रेट. आणि आता मी सगळं तुमचं दुकान कव्हर करतेच, पण जर तुम्हाला काही मध्ये मध्ये आठवलं तर जरूर मला सांगा, मी तुम्हाला परत कव्हर करेन. 100%. थँक्यू. आपण फिनिक्स मॉलवरनं सरळ पुण्यातल्या जनरल लोकांना फिनिक्स मॉलपर्यंतचा रस्ता माहिती आहे. तिथून पुढे सरळ आलं की विमाननगर लागतं आणि विमाननगरवरनं सरळ यायचं. आय थिंक कुठेतरी डेकॅथलॉनची पण दुकान आहे आणि ते पुढे का मागे माझ्या लक्षात नाही, पण तिथे आलं की हा एक मेन रस्ता आहे जो वाघोली रस्ता म्हणून फेमस आहे. म्हणजे फेमस नाही, तो जो वाघोलीचा रस्ता आहे हा मेन आहे. आणि या मेन रस्त्यावरतीच हे भलं मोठं दुकान यांचं आहे, सत्यनारायण क्लॉथ स्टोअर. आणि जेव्हा मी त्यांचं गुगल मॅपवर बघितलं तर मला वाटलं की क्वाईट मोठं दुकान आहे. आणि ते आपल्याला म्हणतात की एक आमच्यासाठी व्हिडिओ जमला तर करा. तर मी म्हटलं जरूर येईन, काही प्रॉब्लेम नाही. परत एकदा लक्षात घ्या, हे पेड प्रमोशन नाही आहे, मी असंच कव्हर करायला आली आहे. कारण वाघोलीच्या साईडच्या लोकांना तिकडे जायची गरज नाही, पण तिकडच्या लोकांना जर इकडे यायचं असेल हे दुकान बघून शांतपणे, तुम्ही इथे बघताय की इथे पार्किंग खूप आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित गाडी पार्क करू शकता कुठूनही आलात तरी, आणि अत्यंत शांतपणे खरेदी करू शकता. आणि खरेदी काय करू शकता तर तुम्हाला जे हवं ते इथे आहे. आता बघितलं तर नवरीसाठी जर आपल्याला लेहंगा चोली घ्यायचं असेल तर ती इथे दिसतीये आणि ती चांगल्या क्वालिटीची दिसतीये. नंतर ही अशी स्टायलिश, ओके, ही पार्टीवेअर म्हणून छान साडी आहे. तुम्हाला ही ऑर्गन्झा वाटते, मला वाटतं छान आहे ही डिझायनरची साडी. तर ही तशी पण आहे, झब्बा कुर्ता आहे, टिकल्या बिकल्या लावलेला, म्हणजे काही फंक्शन असेल तर असं करून वापरायला हरकत नाही. ही मला समजत नाही हे कुठला टाईप आहे. आणि ही अत्यंत तरुण मुलीला जर हवी असेल तर ती तशी पण काय म्हणतात त्याला, लेहंगा चोळी म्हणतात ना, मला वाटतं, माझ्या लक्षात राहत नाही, याला लेहंगा चोळीच म्हणतात. तर ते पण आहे. इकडच्या बाजूला बघितलं तर सुंदर विदाऊट जरीचा जब्बा पैजमा आहे. पंजाबी रेडीमेड पण आहेत. रेडीमेड आहेत ना तुमच्याकडे? रेडीमेड छान पंजाबीज पण आहेत. आणि हे 60-70 वर्षाचं, 60 वर्षापेक्षा जास्त जुनं दुकान असल्यामुळे व्यवस्थित सिलेक्शन केलं जातं इथे गिरायकांना घेण्यासाठी. म्हणजे गिरायकांनी कपडे घ्यावेत म्हणून त्यांनी जे आता म्हणलं व्हॅल्यू फॉर मनी, ते इथे तुम्हाला नक्की मिळेल. तर तुम्ही त्याच्यासाठी पण इथे येऊ शकता. आणि शांती आहे बेसिकली, शांतपणे. हे बघा, लेहंगा चोळीची खूप व्हरायटी आहेत. इथे मला एक पैठणी टाईप जरीची साडी दिसते. इकडे पण अजून एक छान साडी आहे. आणि चक्क इकडे वेल्वेटची नऊवारी पण आपल्याला दिसते. दुकान खूप मोठं आहे. हे बघा, ही नऊवारी साडी वेल्वेटमधली.
आणि यांचे इनहाऊस आपले इनहाऊस टेलर पण आहेत ना. येस येस. आपण हे नाही बघितलं, रेडीमेड पंजाबी पण मिळतात ना तुमच्याकडे? हो हो हो. ओके ओके. लेडीज रेडीमेड पण भेटतील, रेग्युलर वेअर साठी, फंक्शन वेअर साठी. हा, तो सेक्शन आपण बघितला नाही का? बघितला तो सेक्शन आपण तसं बघितलं नाही, तो सेक्शन इकडेच आहे. ओके ठीक आहे, हरकत नाही. आणि ड्रेस मटेरियल पण आहे. ओके ओके. सो सगळंच आहे बेसिकली, खूपच आहे. हे आपण तिकडचं इकडे आणलंय का हे इथलं आहे? हे फक्त याच सेक्शन. आता ह्याच्याबद्दल तुम्ही जरा मला माहिती द्या प्लीज. ओके. या साड्या किती सुंदर आहेत. मला जरा हे नीट तुम्हाला दाखवू दे की या साड्या कुठल्या आहेत. या साड्यांना म्हणजे हे काय टाईपच्या साड्या आहेत? टिश्यू मध्ये बोलतात त्यांना. हा, टिश्यू पॅटर्न. हा, टिश्यू मध्ये. पण हे जे आहे हे आर्ट सिल्क मध्ये आहे सगळे आयटम. ओके. आणि याची काय रेंज आहे? हे सगळे जे आहेत ना, आता सगळ्यांवरती लेबलिंग आहे. पण एक अंदाज म्हणजे हे जे आहे 3,500 चालू आहे, पण 2780 रुपयाला बसेल. ओके. आता यांचा महोत्सव चालू आहे ज्याच्यात 3,500 2700ला मिळू शकेल तुम्हाला, जर आता एक काही दिवसांमध्ये आलात तुम्ही तर, एक महिनाभरात ना. राईट राईट. आता हे जी लव्ह बर्ड्स वाली जी डिझाईन आहे. ओके. हे लव्ह बर्ड्स वाले डिझाईन आहेत. प्युअर मध्ये पण डिझाईन आलेली आहे सेम. ओके. पण आता सेम आता आपण ते म्हणजे डेव्हलप करून घेतली आहे कमी रेंज मध्ये. राजू सर, इसका रेंज बताओ जरा. फक्त आणि फक्त 1900 रुपयाला पडेल. अरे वा. जे पहिले आली होती ते 4,500ची होती. अरे खूपच छान आहे. लग्नासाठी पण नेसायला छान आहे. 1900ला ना? हो हो. ओके. सो तुम्ही जे म्हणता की मी चांगल्या साड्या अशा दाखवत नाहीत, आता या बघा. राजू भाई, इसमें रेड साडी भी दिखाओ. इसके ह्याच्यामध्ये आमच्याकडे प्युअर मधली पण आहे. प्युअरची 19,000चा पीस राहील. हा. आणि हे जे साडी आहे हे फक्त आणि फक्त 2850ला बसेल. ओके. ही ऍक्च्युली जिचं लग्न आहे अशा मुलीसाठी घ्यायला खूपच छान आहे. लग्नात जनरली लाल नेसतात ना, लाल किंवा गुलाबी. पण आजकाल हल्ली सगळी म्हणजे रेग्युलर लोक पण नेसतात. हा हा हा. मी नेसते ना. आता फॅन्सी मध्ये हे बनारसी पॅटर्न पण आहे. हा हा. ओ, हा बनारसी पॅटर्न आहे. येस. आणि एम्बॉसिंग तुम्ही बघू शकता, जे वारली वगैरेचे डिझाईन्स आहेत ना, ते थोडस हे बघा, आतली जे प्रिंट आहे एम्बॉसिंग वगैरे कॉपरचं जरी युज केलंय. आणि हे बघा, हे सगळं थोडं वारली डिझाईन्स थोडं प्रिंट दिलेले आहेत. सो इथे जे आपण इतक्या सगळ्या, अरे वा, हे शालू टाईप डिझाईन आहे का? पण आता हे रेग्युलर लोक फॅन्सी मध्ये पण घालतात, म्हणजे असं नाही की लग्न वगैरेच्या हिशोबाने. ऍब्सोल्युटली नाही. शालू टाईप डिझाईन. राईट राईट राईट. रेग्युलर वापरतात. सो एवढ्या सारी व्हरायटी आता इथे यांच्याकडे आहे. अरे वा, ही निळी किती सुंदर आहे. एक क्षण मला वाटलं आपणही घ्यावी. खूपच छान आहे ही साडी, खूप सुंदर आहे. हा, ही सगळ्या रेंज 3च्या आतल्या आहेत, राईट? हो. हे इकडं जे असेल तुम्हाला 1000 पासून तर 3000 पर्यंत आता हे रेंज दाखवतो. नाईस नाईस नाईस. आता हे सॉफ्ट सिल्क वाला एक आयटम बघा. हा, हे साधारण साऊथ टाईप वाटतंय. सॉफ्ट सिल्क एकदम. हा, खरंच छान आहेत या साड्या. डोहा जेवण, बारसं वगैरे असं, किंवा कोणाला भेट द्यायची असेल छोट्या ऑकेजनला, तर ही साडी खरंच छान आहे. रादर आपल्यालाही घ्यायला. टेक्स्चर वगैरे छान वाटतंय. सॉफ्ट सिल्क एकदम. हा, ठीक आहे. लाईट वेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, द व्हेरी अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हे कुठलीही साडी तुम्ही ज्यावेळेस बघतायत ना, तर ही साडी नेसल्यावरती ती साडी फुगणार नाही. ओके. दॅट इज द मोस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, ग्रेट. प्युअर पूर्वी काय होतं, प्युअर मध्ये कस्टमर काय जायचं आणि प्युअरच्या खाली जे ताना पैठणी वगैरे यायची ना, तर ती फुगायची. ओके ओके. तुम्ही 3000 4000 वगैरेच्या रेंज मध्ये. आपण आता एवढं डेव्हलपमेंट झाल्यात ना, हे आता कुठल्याही तुम्ही 1100 रुपयाची जरी साडी नेसली ना तुम्ही, तर ती साडी फुगणार नाही, एकदम चोपून बसेल. हा, ओके, ग्रेट. हे सगळं नॉलेज आहे ना, हे सगळं तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही, आपण जेव्हा साड्या दाखवतोय तेव्हा जे तुमच्या डोक्यात येईल ना, ते डेफिनेटली सांगा. आता हे आता तुम्ही एक बघू शकता. एक सेकंड ना, मी इकडे जाते, तुम्ही मला अशी दाखवा. आता हे जे कॉटन नेसणारे आहेत, कॉटन मध्ये आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाऊज वगैरे पण सगळ्या गोष्टी दाखवतो याचा. तर हे बघा, ह्याला इरकल अशी बॉर्डर दिली आहे, पण तसं फॅन्सी कॉटन साडी. कॉटन आहे का हे? कॉटन आहे, म्हणजे खूप रुबाबदार दिसतात नेसल्यावरती. खरंच छान आहे, खरंच छान आहे. आणि ह्याला इतकंचा ब्लाऊज दिलाय. ब्लाऊज तुम्ही बघणार, हे ब्लाऊज आहे. ही केवढ्याची आहे साधारण?
अंदाज कारण साडीची रेंज आहेत ना ताई, हा. हे ऍट ऍक्च्युअल 2550 पण 2050 लाच बसल ते. ओके. तुम्ही हे साडी बघा. हो नाही आला अंदाज मला. मी काय ऍक्च्युअल तसं बघितलं ना तर हे माहेश्वर असं पकडा, माहेश्वर सेमी माहेश्वर जे म्हणतात ना, आपल्याकडे प्युअर माहेश्वर पण आहे, तर हे सेमी माहेश्वर असं आहे. आता हे न्यू डेव्हलपमेंट आहे. साडेखेर भरपूर सगळे खूप चांगले आहेत. आणि मी का दाखवतोय आणखी सॉफ्ट सिल्क, हे मराठी टच आणि ऍट द सेम टाइम हे गुजराती पटोला डिझाईन पूर्ण केलं. फ्युजन आहे, फ्युजन केली आपण साडी ही. ओके. कॉपर वगैरे मध्ये पदर दिले ह्याला. हा नाही खरंच भरजरी साडी वाटते ही. ह्याचा ब्लाऊज पण दाखवायचं म्हटलं ना, मस्त आहे. आणि तुमच्याकडे इन हाऊस टेलर पण आहे राईट? सगळ्या गोष्टी तुम्हाला यू जस्ट विजिट सत्यनारायण. ओके. तर कन्व्हिनियन्स तुम्हाला प्रत्येक गोष्ट कन्व्हिनियंटली सगळ्या गोष्टी भेटतील. 1900 रुपयाला पडेल फक्त साडी. ओके ग्रेट. कांजीवरम मला पीस दिखाव येवला. आता हे बघा कांजीवरम मध्ये एवढे सगळे कलर आहेत. हे कांजीवरम फक्त आणि फक्त 2500च्या रेंज 2380 रुपयाला बसेल तुम्हाला फक्त आणि फक्त. छान आहे. कलर्स वगैरे भरपूर भेटतील. हे बुट्ट्या बुट्ट्यामुळे एवढे सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. अरे वा, ही अंजिरी पण काय सुंदर आहे. मस्त, खरंच छान आहेत ना साड्या. व्हरायटी पण खूप आहे. बापरे, खूप व्हरायटी काढली तुम्ही. आम्हाला वाटलं 2 मिनिटात तुम्ही पण सगळं दुनिया आणली तिथे. आणि व्हिडिओ मध्ये खैर सगळी गोष्टी येत नाही, एक्सप्लेन नाही करू शकत. तुम्ही विजिट करा सत्यनारायणला. हा ही पण ही मगाशी मला आवडलेली ना निळी पैठणी, हिने माझं लक्ष खेचलंय. हिने ना हा पॅटर्न छान आहे खूपच पैठणीचा. मस्त आहे, छान, खूप छान. चिंतामणी कलर आहे, तो मोर पंखी उघडलेला. हा नाही दोन्ही छान आहेत. हा पॅटर्नच छान आहे. खूपच व्हरायटी आहे. स्वरोस्की मध्ये म्हणजे काय हे टिकल्या स्वरोस्की म्हणजे हे जे टिकले असतात ना त्याच्यामध्ये 2-3 असतात. स्वरोस्की, झरकन. झरकनचा वर्क आला तर तो थोडा महाग मध्ये येईल. ओके. स्वरोस्की मध्ये पण मग स्वरोस्कीच्या साइजेस वरती डिपेंड करतात. स्वरोस्की म्हणजे खडे बेसिकली. हो. खूप व्हरायटी दाखवली आहेत ऑलरेडी. कमी रेंज मध्ये पैठणी पण भरपूर आहेत. हो सिरियसली खूप छान छान साड्या आहेत. आपण जे आता हे इथलं जे कव्हर केलंय ते पण खूप छान आहे. आणि हे पण छान आहे. ही जांभळी पण एक छान दिसते, बघू. नुसती दाखवा अशीच. मी आले असते तर मला ही घ्यावीशी वाटली असती. अरे वा, याचा एकदम ट्रेंडी. अरे ट्रेंडी पेटी हे पदर. पदर एकदम किती छान काढलेला. हो सिरियसली. त्याला काय बरं म्हणतात हल्ली ते, डिझायनर पैठणी म्हणतात असा पदर असला की ना. तर ज्यांना असं खूप छान आहे. ही पण ज्यांना घ्यायची ते घेऊ शकतात. अरे हे काय आहे मॉडर्न? हे मॉडर्न आर्ट आहे. मार्बल प्रिंट. कॉटन आहे का हे? काय प्युअर मल कॉटन. काय सांगताय? छान आहे, मस्त आहे. प्युअर मल कॉटन आहे. हे केवढ्याला आहे? हे तुम्हाला ऑफर मध्ये आता 1900 रुपयाला बसेल. हे प्युअर मल कॉटन. अरे 1900 काय हो? 1300 वगैरे असते ना ही का नाही? नाही, ह्याच्यामध्ये कसं आहे मिक्सिंग करत गेलो. हे केवढ्याला आहे? हे पण हे त्याचाच प्रकार आहे. हे मल कॉटन 1900 रुपयाला आहे. हे प्युअर कापड आहे, मळ कापड म्हणतात त्याला. माझ्या आईला अशाच आणायच्या साड्या नेसायला घरात. तर ह्याच्यामध्ये जे कॉटन मिक्सिंग येतात ना, तर कॉटन मिक्सिंग तुम्ही असं पकडा 1000, 1100, 1200 पासून मिळतात. हे मल म्हणजे कॉटन नसतं का? मल कॉटन म्हणजे कसं आहे, कॉटन मध्ये पण भरपूर व्हरायटी असते. लिनन काय, लिनन 100% कॉटन आहे. खादी काय, खादी पण 100% कॉटन. करेक्ट तसं आहे. नाव वेगळे असतात. त्याला मळ कॉटन म्हणतात. बरोबर. हे बघा ना, हे हँडलूम साडी आहे. हे पण कॉटनच आहे. तर ही जी रेंज आहे हे 1430 रुपयाला बसेल फक्त. अरे मस्त आहे, खरंच छान आहे. इथे 2-3 रंग पण मला दिसतात. माहेश्वरी वगैरे घेणार तर हे 4, 4.5, 3.5 वगैरेच्या रेंज मध्ये येईल. बस खूप दाखवल्यात. ही तर मला वाटते बनारस टाईप आहे. ही कशी? ही काय कॉटन मिक्स आहे. ही काय आहे पण?
दिस इज द हायेस्ट सेलिंग प्रोडक्ट ऑफ सत्यनारायण करंटली. हो का? हा वाटतंय छान आहे. 1500 साडी विकले गेलेत. काय सांगता? हे काय आहे? हे कॉटन मिक्सच साडी आहे. हा, हे पण म्हणजे 1150 कुठल्या गावची च्या आहे? रेंज कुठल्या मध्ये. गावची आहे? बांबू सिल्क जे म्हणतात ना ते तसं म्हणजे अरे बांबू खूप cotton. मस्त आहे, पण मस्त आहे स्टाईल, दिसायला Colour छान आहे. भरपूर आहेत त्याच्यामध्ये. हा, हा, हा. सुरेख. हा पिंक छान दिसतोय, सगळेच छान आहेत म्हणजे, पण मला घ्यायचा आला तर मी पिंक किंवा हा मधला ग्रीन घे. सी ग्रीन. हा हा. नाही काढू नका याच्यात आपल्याला खूप दिसतंय कॅमेऱ्यात. हा. सो बघा इथे खूप छान व्हरायटी आहे. मी आता ही एक तुम्हाला फक्त झलक दाखवली आहे. अजून दुकान भरपूर मोठे आहे आणि आपल्याला ते कव्हर करायचं असेल. हा, ही वेगळी आहे का? 1200-1300 पर्यंत आहे. ओके, ही टिश्यू, ऑर्गनचा टिश्यू. हा, टीचर्स लोक आहेत, प्रोफेशनल लोक आहेत. शाळेत काही फंक्शन असेल. ओके, याची काठ गोड आहेत. हा. हे भरलेलं आहे का? हा, पूर्ण पडलेली डिझाईन. हा 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 हे बघा हँडवर्क डिझाईन. हा हा हा. सिक्विन्स ओके. वर्क आहे. सो शाळेमध्ये घालू शकता. सिक्विन्स वर्क आहे. सोरोस्की म्हणजे काय? खडे खडे. हा, हे सिक्विन्स वर्क आहे. ते जे डायमंडचे वर्क असतं ना हा हा हा. त्याच्यासारखेच. ही बघा प्रिंट मध्ये बघा. ओके. 1050 ची फक्त. ऑर्गेन्झा प्रिंटेड आहे. हा हा हा. हे पण छान. डिजिटल प्रिंटेड. डिजिटल. हा. सो डिजिटल याला स्लीवलेस ब्लाऊज शिवला तर तरुण मुली पण ही अशी साडी नेसू शकतात. येस येस येस. हा, हे बघा या साड्या आहेत ना, इव्हन याची साडी तुम्ही ज्या रेडीमेड साड्या शिवता ना ते या कपड्याच्या पण मला तुम्ही जर वाटतं. का आले आणि जे आजच्या ती निळी दाखवा. तरुण मुली आहेत तर हा. त्यांना जर का असं पाहिजे असेल की रेडी टू ड्रेप करून द्या हा. तर आम्ही माप घेऊन ते पण करून देऊ शकतो. रेडी टू वेअर. ओके, ते केवढ्यापर्यंत जाते साडी ती? त्याचे नाही साडी तुम्ही कुठलीही चॉईस करा, स्टिचिंग चार्जेस त्याचे वेगळे असतात. ओके ओके. वाव, ही पण मस्त आहे. ही केवढ्याला आहे? प्युअर साटिन क्रेप मध्ये 1500-1600 पर्यंत बसतात. अरे बापरे, खूप नका काढू आता. अंदाज आला लोकांना की किती छान छान साड्या आहेत तुमच्याकडे. बस 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 कलर बस तर बस. बघून घ्या एकदा. नाईस नाईस. खूप सुंदर. लेव्हेंडर आहे, असं वेगवेगळे कलर छान आहेत साड्या. ब्लू आहे, पीच कलर आहे. ही आहे लिनन मधली. हा. शाळेमध्ये किंवा कॉर्पोरेट मध्ये जर असं सिम्पल पण स्टायलिश लुक हवा असेल तर हा ब्लाऊज आणि ही साडी लिनन मधली. अरे वा, ह्या पण नका काढू तुम्ही, कारण आता मग सगळं तुमचं दुकान खाली होईल. इतक्या छान छान साड्या काढताय तुम्ही. ही तर अगदी बनारस स्टाईल वाटतीये का? बनारसीच आहे? हे जे आहे बनारसचाच फॅब्रिक येतो. बनारसचं हा, फॅब्रिक आहे. मस्त आहे. त्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे. अरे खूपच मस्त आहे. हा, किती छान छान कलर. नाईस नाईस. खूप सुंदर आहेत. नाईस. ओ दिनेशजी, दिनेश ठीक आहे, इथे असंख्य ठिकाणी साड्या काढलेल्या आहेत. पण आता आपण जाऊया दुसऱ्या सेक्शनमध्ये. मला तिकडे पटोला पण एक दिसतीये, पटोला स्टाईलची. नका काढू आता बास. हे बघा इथे एवढी व्हरायटी त्यांनी काढली. मी जस्ट दाखवायला सांगितलं एक पटोला स्टाईल दाखवा. अरे वा, हे तर जाल वाटतंय मला, बनारसी टाईप. वेड्यासारखा मोह होतोय मला, असं एखादं जाल घ्यावं असं वाटतंय. थोडा मोह होतोय. मस्त आहे ही साडी. याच्यात रंग कुठले कुठले आहेत? हिरवा, जांभळा. या साड्या पण तुम्ही घेऊ शकताय. साधारण या केवढ्याला आहेत? हा, 1415. 1320. 1320 ला. आणि काय मस्त आहेत, लग्नासाठी वगैरे पण घालू शकता. आणि मला जे दिसतंय ना तर आय फील टेक्स्चर इज ऑल्सो क्वाईट गुड. ओके, मस्त. ठीक आहे. इथे तुम्ही बघितलं तर काही रेडीमेड ब्लाउजेस पण आहेत. आणि याचं सॉरी डिझाईन पण वेगळं आहे. सगळ्या प्रकारचे आहेत आणि बेसिकली यांचे इनहाऊस टेलर आहेत. त्यामुळे तुम्ही यांच्याकडनं लगेच लूज घट्ट जसं हवं तसं करून घेऊ शकता. हे बघा. आणि तुमच्याकडे ब्लाऊज शिवून पण मिळतात राईट? आणि कापड पण तुमच्याकडेच मिळतं? ब्लाऊज जे आहे ते बाहेरचे ब्लाऊज आपण शिवत नाही. हा. तुम्ही कापड आणलं हा तशी फक्त टेलरिंग सर्व्हिस नाहीये. हा. आपण तुम्ही सत्यनारायण वरनं जे परचेस वगैरे केली
हा. पण त्यासाठी सत्यनारायण तुम्हाला सर्व्हिस ऍब्सोल्युटली. सो तुमच्याकडे एंड टू एंड सर्व्हिस येस आहे, येस येस. सगळ्या गोष्टींची एंड टू एंड सर्व्हिस आहे. आणि फक्त ओके. हेच नाही, वी रेकमेंड म्हणजे जर का नवरी असले हा. तर ब्युटी पार्लर्स वगैरे झाले, फोटोग्राफर्स, आमचे भरपूर लोक ऑन बोर्ड पण आहेत, कोलॅबरेशन्स मध्ये पण कंटिन्युअस करत राहतात. मग त्यांचा उपयोग कसा करायचा असतो, म्हणजे ते इथे आले तर ते तुम्ही काय करू शकता की आम्ही त्यांचा रेफरन्स तुम्हाला देतो. ओके. देन यू कॅन, म्हणजे तुम्ही ते पर्सनल यूज करून बघा, ट्राय करून बघा, जर का तुम्हाला आवडलं ते घ्या. तुम्ही- ओके. पण तुमचे ते services एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की ते चांगले हो. आहेत. ओके, ग्रेट. सो आता आपण इथला सेक्शन तर आपण कव्हर केलाय ना. इथे पण बघा त्यांच्याकडे भरपूर लेहंगे आहेत. तर तुम्हाला अरे हे म्हणजे हल्ली असं नाही आहे की फक्त नवरी मुलगीच लेहंगे घालते, सगळेजणच येऊन लेहंगे वगैरे, म्हणजे मुलीची आई, मुलाची आई, सगळ्यांना वाटतं की आपण असं गमती म्हणजे छान छान कपडे घालावे. तर हे तुम्ही इथे आहेत. आणि पिवळा हळदीला वगैरे ऑफकोर्स हे नवऱ्या मुलीचे लेवलचे आहेत, पण ज्यांना वाटतं की मला पण एकदा हाऊस करायची आहे, कारण आपल्या वेळेला हे असं सगळं नव्हतं. सभ्यसाचीची कॉपी आहे. ओके. आणि जवळपास 10 किलो वजन आहे. बाप रे. आणि हे केवढ्याला आहे अंदाजे? हे अंदाजे तुम्ही असं पकडा, एक 16 ते 25 हजारच्या रेंज मध्ये जाते. ओके. तर हे बेसिकली वधूचाच हा हे आहे. हे ऍक्च्युअली हे पीस असे आहेत ना, सगळीकडे म्हणजे कस्टमर बघून डिस्काउंट करून 16,000लाच पडेल. हा 16,000ला मिळेल. तर हे इथे तुम्हाला जर लग्न ठरलं असेल, हा ओके, बारीक मुली फिश कट मध्ये घेऊ शकतात. छान दिसतो फिश कट. हा 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 झाले, मी केले कव्हर. पेस्टल शेड साइडर्स वगैरे साठी. हा सायडर्स साठी असं ठरलेलं असतं का पेस्टल ते? आता थोडस ट्रेंड मध्ये आहे. ओके, ट्रेंड मध्ये आहे. ते पण नॉलेज द्या आम्हाला, नाही तर आम्ही. बनारसी वगैरे पाहिजे असेल हा. तर हे बघा, हे पिकॉक वगैरेची डिझाईन बघा. अरे काय मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. मी जरा बघते नंतर. हा, मी इकडचं जरा कव्हर करते. हे इकडे ज्या साड्या दिसत आहेत ना, या पण आपण पार्टी वेअर साठी घालू शकतो. एक जस्ट क्लोज लुक देते तुम्हाला. हे सध्या फॅशन आहे, हे सगळीकडे मिळतात. आणि संध्याकाळच्या पार्टीसाठी याची साधारण रेंज काय हो? हे जे आहेत हे तुम्ही असं पकडा, एक 1200 पासून तर तुम्हाला 8,500 पर्यंत साड्या, 9,500 पर्यंत डिझायनर साड्याच भेटतील. ओके, या सगळ्या डिझायनर साड्या आहेत का? येस. ओके. हे सगळ्यांना छान ब्लाऊज शिवलं, छान मॅचिंग पेटिकोट शिवला. यांच्याकडे ते सगळं इन हाऊस पण शिवून मिळेल. त्यामुळे एकाच ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही येऊ शकता. हे काय आहे? हे रेडीमेड ब्लाऊज कन्सेप्ट साडी आहे. साडी सोबत रेडीमेड ब्लाऊज आहे. साडीसोबत रेडीमेड ब्लाऊज. ओके ओके. अरे वा. हा, ही पार्टी वेअरला छान साडी आहे ऍक्च्युली. फक्त आणि फक्त 1450 रुपये. काय सांगताय, ब्लाऊज सकट. येस. छान आहे, ट्राय करायला हरकत नाही, मी करीन हे नंतर. हा थोडा हे मॉडर्न आर्ट डिझाईन आहे. हा हा हा, हत्ती घोडे वगैरे ना. हा, मस्त आहे. सगळ्यात मेन तुम्ही तर ते हत्ती घोडे बघितले, पण तुम्ही हे बघा, ह्याच्यामध्ये पूर्ण काशी विश्वनाथ मंदिर थोडस अरे वा, केलेली. अरे वा, मस्त. सर बनारस स्टाईलचं आहे ना? आता शिकरगा स्टाईल का काय? शिकरगा काय म्हणतात त्याला? प्रत्येक शिकारगा साडी म्हणतात त्याला. प्राणी वगैरे असले की. वासरू वगैरे आहे. हे बघा, प्राणी आहे त्याच्यात. सो हे तरुण मुलींसाठी खास आहे. मी हे ज्यांचं एज ग्रुप आहे 20 ते 35, त्यांच्यासाठी मी हे सगळं दाखवतेय की तुम्ही अशा साड्या घेऊ शकता. यांच्याकडे पाहिजे तर ते शिवून देतील. म्हणजे तुम्ही फक्त पेटिकोटवर आपण ड्रेस घालतो तसं घालायच्या. नाही, पेटिकोट सकट येतो. हा तेच ना, म्हणजे तुम्ही फक्त घालायच्या, असं आपण कसं पंजाबी घालतो तशा. आता हे डोला सिल्क. हा ओके. याच्यात तर वेगवेगळे प्राणीच आहेत, डायरेक्ट प्राणी आहेत. हे तर मी फक्त कन्सेप्ट ते दाखवतोय, पण बाकी सगळे येतील. सो बीसी मी पण आता खूप नाही कव्हर करू शकत, कारण आपल्या व्हिडिओची हे खूप मोठी होईल. पण हे खूप छान साड्या आहेत आणि अगदी विदिन बजेट आहेत. तर तुम्ही येऊन शिवून घ्या. तुम्ही मला सारखं विचारता की अशा स्टिच कुठे करून मिळतील. एकदाच ओला करायची, एकदाच जे काय 2, 4, 5 मैत्रिणी आहेत एकत्र बसायचं गाडीत आणि डायरेक्ट येऊन तिथे शिवूनच घ्यायची.
पाहिजे तर परत एकदा मापा दिली ना की फोनवर पण तुम्ही पिकअप पण करायची व्यवस्था करू शकता. हे बघा, हाऊ एलिगंट इज दिस पीस. येस, इट्स अ नाईस पार्टी वेअर. आणि वाघोलीच्या या स्टोअर मध्ये आपल्याकडे सगळ्या टाईपचा क्लायंटेल आहे. म्हणजे साऊथ क्लायंटेल आहे, युपी, बिहार आणि म्हणजे मारवाडी क्लायंटेल आहे. सगळ्याच टाईपचे क्लायंटेल आहेत. मराठी क्लायंटेल तर आहेच, त्याच्याबद्दल तर काही डाऊटच नाही. तर सगळ्या टाईपचा कलेक्शन, मतलब हर टाइप का कलेक्शन मिलेगा. येस 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 येस, दिस इज ऑल्सो नाईस. ब्युटिफुल साडी. दिस इज अगेन अ पार्टी वेअर किंवा तरुण मुली आहेत ना ज्यांचं लग्न अजून नाही झालेलं पण कोणाच्या तरी लग्नाला जायचंय तर त्याच्यासाठी ते. माझी आई पण ही साडी. नाही मी तरुण माझ्या खास मैत्रिणी जे आहेत ना ज्यांना मला रेकमेंड करायचंय की तुम्ही अशी साडी घ्या पार्टीला. आता हे जे ब्लॅक आहे हे काश्मीरी साडी आहे. काश्मीरी वर्क म्हणतात. येस, नाईस. नो, माझ्या डोक्यात ते तरुण मुलींसाठी आलंय. सो मी त्यांना रेकमेंड करते की तुम्ही बाकीच्या कुठल्याही, मी तर कुठल्याही नेसते बिकॉज आय एम ओनली 16, पण मी माझ्या मैत्रिणींना सजेस्ट करते. या सेक्शन मध्ये ना आपल्याला अशा सिंपल जॉर्जेट किंवा शिफॉनच्या साड्या दिसत आहेत. कुठे कुठे बॉर्डर्स आहेत, कुठे कुठे टिकल्या आहेत. ही मला वाटतं ती आत्ता गार्डनची दाखवली तशी आहे ना, ब्रासोची गार्डनची. राईट, ती नाही. मला ही जरा निळी काढा, त्याच्या खालचं दाखवायचंय. हे बघा, या पण ना छान ऑफिसच्या पार्टीला वगैरे तुम्ही घालू शकता. इतक्या सिंपल पण स्टायलिश साड्या आहेत. स्लीवलेस ब्लाऊज घातला आणि स्टायलिश ब्लाऊज घातला की या पार्टी वेअर साड्या पण होऊ शकतात. सॅटर्डे इव्हिनिंगला वगैरे जे घालायला लागतात ते या होऊ शकतात. नाईस पिंक. हे एवढीच टिकल्या असल्यामुळे ना म्हटलं तर फॅशनेबल दिसतं, म्हटलं तर सिम्पल दिसतं. आणि हे ऑफकोर्स मी जसं गार्डन वगैरेचे कपडे घेऊन ड्रेसेस शिवते तसं हे यांच्याकडे या पण 350ला आहेतच. म्हणजे ज्यांना येथे येऊन घ्यायचे ते इथे येऊन पण घेऊ शकतात. हे काय क्रेप ना. ही क्रेप मधली साडी आहे. राईट, नाईस. या कारागिरीला काय म्हणतात, नाव काय तुम्ही सांगितलं? आता तुम्ही काय नाव दिलं तर वेगळं? नाही, तुम्ही मगाशी काहीतरी वेगळं नाव दिलं. आरी वर्क. राईट. हे आरी वर्क इथे डायरेक्ट ब्लाऊजच्या कापडावरती केलं जातं. सो तुम्ही जर इथे साड्या घेतल्यात तर इथे तुम्ही डायरेक्टली त्यांना हे असं करायला देऊ शकता. पॅटर्न्स देऊ शकता. पॅटर्न असतात तुमच्याकडे का? पॅटर्न आमच्याकडे पण असतात भरपूर लेडीज लोक आहेत की त्यांना वर्क वगैरे नको, साडीला वरती जे बुट्टी वगैरे आहे त्याच्यावरती हायलाइटिंग करून द्या. तर तसंही करता येतं. हायलाइट्स पण करता येतात. आरी वर्क म्हणतात याला. आणि हे डायरेक्ट इथेच करतायत. त्याचं पण एक प्रात्यक्षिक बघा. सत्यनारायण स्टोअरचं हे 4000च्या पुढच्या जरीच्या साड्यांचं सेक्शन आहे. आणि किशोरजी जे आपल्या याचे ओनर आहेत ते आपल्याला आता त्यांच्याच साड्यांचं माहिती त्यांच्या भाषेत सांगतायत. तर नमस्कार. आता हा जो व्हिडिओ आता आपण बघतोय तर 4000 प्लस जे साडे ते आपण दाखवतोय. 4000 ते असं पकडा 43,000 पर्यंत आपण दाखवतोय. पॉवरलूम, हँडलूम आणि बँगलोर असो, आंध्रा असो, तर ते सगळे जे वेगवेगळे जरी आहेत ते आपण दाखवतोय. आता हे पीस बघा. हे पीस जे आहे हे पीस तुम्हाला 4150ला ऑफर प्राइस मध्ये भेटेल. ओके. त्यामध्ये कलर्स वगैरे पण भरपूर भेटतील तुम्हाला. हे पैठणी आहे का? पैठणी म्हणजे मोर असलं की पैठणी का? पैठणी कशाला म्हणतात? मोर असलं की पैठणी? पैठणी म्हणजे हो, मोर किंवा आता मुनियाची पण पैठणी येते. पैठणीमध्ये पण भरपूर प्रकार आहे. ओके. हे चंद्रकोर पैठणी. हे खूप हाय सेलिंग पैठणी आहे. चंद्रकोर मध्ये आपल्याकडे 1400ची पण आहे, 3700ची पण आहे, 4500ची पण आहे. ओके. 3700 आणि 4000 तुम्ही बघणार तर दिसायला सेमच दिसणार आहे, पण फक्त थोडा मायन्यूट फॅब्रिकचा फरक आहे. ओके. आणि त्याच्यात ती तशी नारळी बॉर्डर दिली आहे. ओके. त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वगैरे हे सगळ्या भरपूर गोष्टी आहेत. सो ऍक्च्युअली मैत्रिणी ओला करून सुद्धा येऊ शकतात. 4-5 मैत्रिणींना खरेदी करायची असेल तर त्या. बँगलोरची जरी होती, आता हे आंध्राची जरी चालू झाली आहे, प्युअर मध्ये पण आहे. अरे वा. तर खेर एवढा आता आम्हाला एक्सपिरियन्स वगैरे आहे तर ते जरी पण आम्हाला थोडं समजतं आता कुठल्या जरीचा लुक केवढा येतो. एकदम प्युअर. हे जास्त चमक आहे, जास्त फाईन आहे. हे 6.5, 6, 8.5, 9.5 रेंज मध्ये येतात. ओके. हे सगळ्या पैठण्याच आहेत.
तुम्ही आता ओके पूर्णपणे पैठणी डिफरंट बॉर्डर. ठीक आहे. क्लासिक जे चटई बॉर्डर म्हणतात. हा, तर हे ज्याला आपण नारळी बॉर्डर म्हणतो. आता हे वेगळं कलर आहे थोडा. तर ज्यांना रेडीमेड पैठणी आपली मॉडर्न स्टाईलची शिवून घ्यायची तर इकडे येऊन तुम्ही कुठली हवी ती घेऊ शकता आणि ती शिवून पण घेऊ शकता. इव्हन मॉडर्न स्टाईलची 5वारी साडी असते ती. हा, ही टर्निंग पैठणी म्हणतात त्याला. ओके ओके. हे बघा, हे टर्निंग बॉर्डर म्हणतात. बर बर बर. तर हे पण आहे. ती जरा उलगडून दाखवा एक साडी, म्हणजे हलकी. हा, ओके ओके. ही साधारण केवढ्याला आहे? हे तुम्हाला ऑफर प्राइसिंग आता 10,000 मध्ये बसेल. हा हा हा, ओके. पॉवर लूम मध्ये आहे. कलर्स पण भेटतील याच्यामध्ये. ठीक आहे. खूप उलगडू नका, खूप काम होईल तुम्हाला. पण अजून एक आयटम आहे. राईट. मला हा निळी साडी पण आवडली, निळी आणि त्याला लालसर काठ छान आहे. अजून प्युअर मध्ये. हा, आता मुनिया. हा, थोडी कॅमेराच्या जवळ आणा. हा, मुनिया हिरवी हिरवी मला फार आवडते मुनिया फॉर सम रिझन. मुनिया बॉर्डर. आणि ही हातमागाची आहे का पॉवर लूमची आहे? ही जी आहे हे पॉवर लूम आहे मॅडम. ओके. प्राइसिंग येणार आहे 13,300. ग्रेट. ठीक आहे. की तुम्हाला फक्त 13,500 किंवा 14,000 झाली तर ती हँडलूम झाली असं नाही आहे. हे पॉवर लूम आहे, पण ह्याच्यामध्ये जे जरी वगैरे यूज केलेत ते खूप हेवी क्वालिटीचे यूज केलेत, तर त्याच्यामुळे ह्याचा रेट अजून वाढलाय. आणि हे जर का गोष्टी आपण जर का हँडलूम मध्ये करायला गेलो तर याची कॉस्टिंग अजून पडणार. हो, बरोबर आहे. नाही, मुनियामध्ये ही खूपच तुमच्याकडे रिझनेबल किमतीत मिळते. ती पण फार सुरेख आहे. निळी विथ मुनिया बॉर्डर आणि ते छोटे छोटे बुट्टे. दॅट्स नाईस साडी. फ्लावर बुट्टी आहे. आता हे थोडा कलर वेगळं आहे. हा, न्यू कलर. हा, जो कधी कधी ऑफिस वेअरला किंवा असं जे आपलं घरचं फंक्शन नसेल तर अगदी झगझगीत नसेल घालायची तर आपण घालू शकतो. आणि साडी एकदम चोपून बसणार आहे. ती जरा एकदा ती परत दाखवा ना, जी तुम्ही आता दाखवली ती. हा, ही म्हणलं तर इंग्लिश कलर आहे, पण म्हटलं तर खूप स्टायलिश आहे. ही पण छान दिसते. बस बस बस, एवढीच एवढीच. मदर सकट बघा, खूप मजा येईल बघा. हा, आणि त्याच्यात फिरतोय थोडासा रंग, पण ती ऍक्च्युली ऑफिस किंवा आपलं अगदी जवळचं लग्न नसेल ना तर ही घालायला खूपच छान आहे. हा पण कलर आहे आणि हा एक कलर खूप नवीन आहे आता. येस, नाईस. ओके. अंजीर कलर पण आहे. हा, आता तुम्ही त्याच्या दुसरी अजून व्हरायटी जी आहे अजून एक व्हरायटी दाखवतो. मुनिया मध्येच आहे. हा, पण आता हे बघा. ओके. मुनियाला अजून वरती एक वेलबुट्टी दिली आहे. येस. त्याच्यामध्ये कलर पण येतील तुम्हाला. त्याच्यानंतर अजून एक सेल्फ मध्ये एक पॅटर्न दाखवतोय. हा, खूप व्हरायटी आहे तुमच्याकडे आणि त्याची हो खूप जास्त आहे. सो मैत्रिणी डेफिनेटली येऊ शकतात जर अख्ख्या फॅमिलीला नसेल यायचं. वाव, नाईस, छान आहे. वगैरे बघू शकता. खूप 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 नका उलगडू, खूप नका उलगडू. ठीक आहे, अंदाज झाला. आता पुढची रेंज दाखवा. हे कांजीवरम प्युअर मध्ये. प्युअर कांजीवरम. ओके. हा, ठीक आहे. ही केवढ्यापर्यंत आहे? हे जे आहे हे प्राइसिंग आता तुम्हाला 14,000 ला बसेल फक्त. ओके. त्याच्यानंतर आता हे गडवाल मध्ये अजून एक दाखवा ना कांजीवरम, लाल कांजीवरम किंवा कांजीवरम मध्ये. आता हा कलर खूप हॉट आहे. हा, फिरता कलर आहे. हा, मला व्हिडिओ मध्ये आता येतोय दिसत असेल. नाही, व्यवस्थित येतोय. कांजीवरम मध्ये भरपूर व्हरायटी आहे. तुम्ही एकदा सत्यनारायणला व्हिजिट करा. आता हे हँडलूम मध्ये आहे. काय पैठणी? हँडलूम पैठणी आहे. हा, नारळी बॉर्डर आहे, छोटे छोटे बुट्टे आहेत आणि पदरावरती मोर आहे. राईस आर पार पैठणी पण म्हणतात त्याला. बर बर बर. आर पार म्हणजे सिंगल ह्याच्यामध्ये तो धागा पूर्ण फिरतो. हा, कारण याचं बॉर्डर आणि याचा रंग एकच आहे. राईट. म्हणजे कधी कधी बॉर्डरच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा हे असतो काठ, तर तो नाहीये. बॉर्डर आता तीच आहे. ही पण आरपारच आहे. हा, ओके, नाईस. ठीक आहे, ठीक आहे. आहेत खूप व्हरायटी आहे तुमच्याकडे. आता हे बघा, पेस्टल शेड खूप ट्रेंड मध्ये आहे आणि त्याच्यावरती ही जी डिझाईन आहे ही डिझाईन तर खूपच जास्त ट्रेंड मध्ये. हे आता हे आम्ही सेमी मध्ये पण भरपूर डिझाईन ही चालली.
हे काय आहे? ही हँडलूम आहे का? हो, ही हँडलूम आहे. ओके, ही मॉडर्न छान पैठणी आहे, ज्यांना खूप डार्क रंग नको आहेत त्यांच्यासाठी. तुम्ही जर का हे पाठीमागनं ज्यावेळेस बघणार ना येणार तर प्रत्यक्षात बघा. हो हो, हँडलूम आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट जे बघण्यायोग्य आहे, हां तर हे इकडं आहे ना डबल बॉर्डर दिली पैठणीची. राईट, थोडी स्टाईल ऍड केली आहे. स्टाईल ऍड केली आहे. तर वेगवेगळे प्रकार ज्यांना ओ बास खूप नका काढू, एक आपल्या प्रेक्षकांना अंदाज आलाय की तुमच्याकडे कसं कलेक्शन आहे. भरपूर आहे. आता ते नका दाखवू. साऊथ पॅटर्न वगैरे मध्ये पाहिजे असेल विथ स्वरोस्की. सोरोस्की म्हणजे ते चमचमणारे खडे. त्याच्यामध्ये झरकन पण आहे, स्वरोस्की पण आहे. नाही, खूप नका उलगडू. आता हे साऊथ पॅटर्न. हा, हे काय आहे? एक उलगडून दाखवा. खूप म्हणजे मलाच टेन्शन येते की यांचं हे सगळं परत त्यांना घड्या घालायच्या आहेत. ओके, नाईस. बस आता मला एक गडवाल दाखवा फक्त. हे आहे. अरे आपण त्या ह्या दाखवल्याच नाहीयेत अजून. आता बनारसी, कटन बनारसी पण भरपूर आहेत. एक दोनच दाखवा, लोकांना झलक म्हणजे अंदाज येईल. पिवळी हल्ली मला हा रंग फार आवडतो, अप्रतिम आहे. दाखवा. ही खूप छान साडी आहे बनारसी. ज्यांना असं हलकंसं डिझाईन हवंय, खूप जास्त ते म्हणजे काय म्हणतात ना त्याला, जाल खूप जास्त उठावदार नकोय, त्यांच्यासाठी हा रंग खूपच सुरेख आहे. इट्स अ नाईस पार्टी. हा, आणि जर का बनारसी सिल्क वगैरे मध्ये पाहिजे असेल प्युअर मध्ये, हा, तर ते पण ऑप्शन अवेलेबल आहे. नाईस. ही पिवळी साडी केवढ्याला आणि ही लाल केवढ्याला आहे सांगा. पिवळी जी आहे ते 16.5ला बसेल आणि जी लाल जी आहे आफ्टर ऑफर हे 25,500ला बसेल. ओके, अप्रतिम, छान छान. ठीक आहे, आता मला फक्त एक गडवाल दाखवा. यांच्याकडे भरपूर मोठं सेक्शन आहे, पण आपण यांच्या एवढ्या काढू शकत नाही आहोत साड्या. सो एकच गडवाल दाखवा बस. आपण काढली ती ना एक इकडे गडवाल. हा, खाली पण दाखवलेत तुम्हाला. खाली म्हणजे खाली जे गेलेत त्याच्यामध्ये पण गडवाल फोल्ड मध्ये आले होते. होती का? ओके ओके ओके. ही पण तुमची पैठणीच आहे. गडवाल फोल्ड मध्ये दिली. राहू दे. आणि हे पण बघा, ही गडवाल आहे. हा, ही जरा चेंज केले. हा, वेगळ्या स्टाईलची गडवाल आहे ही. फोल्ड चेंज केलेत म्हणून तुम्हाला तसं वाटतंय. राईट राईट. काठ तुमचे एकदम छान आहेत सगळ्या साड्यांचे. सो ही याची इव्हन या पैठणीची पण बॉर्डर छान आहे, खूप अशी तेजस्वी आहे. म्हणजे बेसिकली जरी छान आहे थोडक्यात. सो ठीक आहे, खूप अजून यांच्याकडे खूप व्हरायटी आहे. पण आपल्या जर का पाहिजे असेल तुम्हाला प्युअर माहेश्वरी पण भेटेल. प्युअर जॉर्जेट जे साड्या आहेत ते आता आमच्या लक्षात आलं की तुमच्याकडे चंदेरी मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. ओके, आता नको काढायला. एक चंदेरी दाखवा, आता मोह केलात म्हणून एकच चंदेरी दाखवा, कारण मला ना आठवत नाही मला घ्यायची तर कशी घ्यायची चंदेरी. हे प्युअर चंदेरी मध्ये आहेत. याच्यामध्ये किरकिटा येते, याच्यामध्ये नक्षी बॉर्डर येते. लाल दाखवा. लाल, बेबी पिंक मध्ये एकदम लेमन पण आहे. हे जरीच्या केवढ्याला आहेत त्या साड्या? हे जे आहे हे 6,000 पासून प्युअर जे चंदेरी आहे ते 6,000 पासून चालू होईल. पट्टू चंदेरी पण आहे. पट्टू चंदेरी केवढ्याला असते? पट्टू चंदेरी तसं बघितलं तर आपल्याकडं 13,700ला बसेल. चंदेरी युजली ते महाग मध्येच जातात. तसं बघितलं तर युजली 15,000च्या पुढे जातात. बरं, ठीक आहे. कलर रेंज वगैरे जे आहे ते एकदम वेगळेच बसलेले असतात. राईट, लाईट वेट आहे साडी. येस येस. खूप म्हणजे खूप. आता हे परिजाल बुट्टा जी पूर्ण बुट्टी आहे. सो ज्यांना हलक्या साड्या हव्यात त्यांनी चंदेरीसाठी ट्राय करावं. चंदेरी एका टायमिंग पर्यंत तर फक्त म्हणजे जे रॉयल घराणे आहेत तेच घालायचे. ती लाल दाखवा ना जरा. का बरं? चंदेरी आहे ते रॉयल घराणेच का वापरायचे? हलकं कसं आहे ऍक्च्युली ज्यावेळेस त्यापूर्वी जे चंदेरी बनायचे ना, चंदेरी खूप महाग होती. हा, तर फक्त ते लोक अफोर्ड करू शकायचे. हो. हे जे चंदेरी आहे हे फक्त चंदेरी म्हणजे चंदेरी गावाचं नाव आहे. ओके, हा, राईट. मध्य प्रदेश मध्ये चंदेरी एका गावाचं नाव आहे आणि हे चंदेरीची लूम आउटसाइड ते गावाच्या पलीकडं देत नाहीत. म्हणजे हे तुम्ही लूम सेटअप करू शकत नाही. ते इलिगल आहे बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओ, त्यामुळे तिथनं तुम्ही पण तिकडूनच आणता का? ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठं पण चंदेरी भेटली ना तर त्या एका गावामधूनच आलेली. काय सांगताय तुम्ही? आज खूप महत्वाची माहिती दिली. तर कळलं ना तुम्हाला की हे किती जुनं दुकान आहे. यांच्या आजोबांपासून ते किशोरला ट्रेन करतायत, आजोबा वडील. त्यामुळे त्यांच्याकडे पण ते वेगवेगळं नॉलेज आहे. मस्त आहे ही चंदेरी, छान आहे. आपण आलोय त्यांच्या पंजाबी सेक्शन मध्ये. बऱ्याच जणींना ऑफिसमध्ये सिंपल पंजाबी लागतात,
तर तुम्ही मॅडम दाखवता का एक एक? हे बघा, हे किती कॉटनचे छान आहेत ऑफिस वेअरला. म्हटलं तर सिम्पल. हां, हे बघा, हे असे आपल्याला इथे यांच्याकडे मिळतील. आय थिंक ह्याच्यासाठी सलवार आहे ना ही सलवार आहे, ही दुपट्टा आहे. ही अशी सलवार आहे त्याच्यावर छान, आणि हा एक दुपट्टा आहे. सो तुम्हाला ते शिवायचा खर्च पण नाही की टेलरकडे जा मग शिवा वगैरे. सो हा असे कॉटनचे सेट तुम्ही ऑफिसला आरामात वापरू शकता. हा पण एक आणि हा पर्टिक्युलरली अंगारखा पॅटर्न आहे. जे डिझायनिंग वगैरे आहे अंगारखा पॅटर्न आहे. ह्याच्यासोबत हे सलवार आहे आणि नाईस. हे असे कॉटनचे पण आहेत. प्लस तुम्हाला जर हवे फंक्शनसाठी किंवा थोडेसे टिकल्या लावलेले किंवा अजून थोडे इकडे बघा दिसत आहेत. ओके, नाईस. त्यांना एक अंदाज. आणि कुर्ती म्हणतात ते यालाच म्हणतात का? हे वरचं असतं त्याला. जे ओनली कुर्ती, आता ओनली कुर्ती पाहिजे असेल ओनली कुर्ती पण भेटतील. हा हा हा. फॅन्सी स्लीव्स वगैरे. या फॅन्सी स्लीव्ज आहेत, लीला लेस किंवा असं लेस लावलेले छान बॉर्डर्स आहेत त्याला. सो असे साधारण सिंपल कपडे जे आपण ऑफिसला घालतो तर ते इथे मिळत आहेत. सो हा सेक्शन मध्ये ड्रेस मटेरियल पण मिळतं मला वाटतं. मटेरियल, लेडीज रेडीमेड. सो खूप आहे इथे, म्हणजे दाखवायचं एव्हरीथिंग. ईच अँड एव्हरीथिंग असं त्यांच्या भाषेत आहे आणि मलाही ते पटतंय. सो आपण ते बघायला नको, पण म्हणजे हा पण सेक्शन आहे. सो तुम्हाला इथे यायचं तर तुम्ही येऊ शकता. आणि यांचा नंबर पण इथे आहे, तो पण मी कव्हर करते. 8080968606. पार्टी वेअर किंवा लग्नासाठी हवं असेल तर मॅडम ते दाखवा एक दोन. तुम्ही आता माझ्याकडे जे काही बघितलं ते सगळं रेग्युलर आणि ऑफिस वेअर बघितलं. हा, हे असं उभं दाखवा, कॅमेरामध्ये असं दाखवा हातात. मी नॉर्मल असं फंक्शनल वेअर दाखवते, ओके. पार्टी वेअर मध्ये दाखवते. ओके. त्याच्यामध्ये हा टॉप आहे. हा, त्याच्यामध्ये फुल वर्क मध्ये दुपट्टा पण भेटेल तुम्हाला. ओके. एकदम कम्फर्टेबल अशी पॅन्ट आहे, स्ट्रेट पॅन्ट आहे. ओके. हा म्हणजे तुम्ही लग्न कार्यामध्ये पण घालू शकता. बघू शकता. ओके. फॅन्सी आयटम्स आहेत. आता हे बटरफ्लाय स्लीव्स मध्ये आहे. ओ, हे नवीन पॅटर्न आहे. आणि ह्याच्या खाली प्लाझो येईल तुम्हाला. हे बटरफ्लाय स्लीव्स आहेत आणि ह्याला हे रशियन प्लाझो आहे. का दाखवतोय मी स्पेशली कारण की ह्याचा घेर मला म्हणजे घागरापेक्षा जास्त मोठा घेर आहे. ओके. नाईस. बरोबर. आणि आयटम्स भरपूर आहे. आता हे बघा, हे क्रॉप टॉप. क्रॉप टॉप वरती आता हा जॅकेट आहे. हे त्या एकाच ड्रेस मध्ये दिलंय का सगळं? काय हे वेगळं ड्रेस वेगळे आहे आणि हा एक ड्रेस वेगळे आहे. आता हे बघा, हे जॅकेट आहे. हे बघा, असं हे जॅकेट असणार आहे. ओके. हे जॅकेट आणि त्याच्यासोबत मग खाली रशियन स्लीव. आणि ड्रेस वगैरे मध्ये आयटम भरपूर आहेत. सत्यनारायणला फक्त एकदा व्हिजिट करा. आणि ओके, म्हणजे दिवाळी लग्न सराईसाठीचे पण आहेत. येस, बर्थडे असू काही असू. आणि त्यासोबत आता हे बघा, वन पीस गाऊन सुद्धा पण आहे. असं नाही की आपण बागुलीला जातोय अरे काय कलेक्शन भेटेल तिकडं. सगळ्या प्रकारचं हेवी पासून तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कलेक्शन भेटतील इकडं. छान आहे. हे बघा, हे क्रॉप टॉप. हे क्रॉप टॉप आहे. हे त्याच्यावरती ऑर्गेन्झाची ओढणी आहे आणि हे परत प्लाझो येईल. खूप व्हरायटी हो तुमच्याकडे. बघा, हो. घेर बघताय तुम्ही, म्हणजे इट इज लाईक परकर घालतो तसं आहे, पण ते पलाझो म्हणजे असं. हा म्हणजे ह्याला शरारा घरारा जे घरारा स्कर्ट स्टाईल मध्ये आहे. खूप आहे. तुम्हाला रेडीमेड साडी जे आपण म्हणत होतो तर हे तुम्ही कुठली, आता हे आमची जी आहे तशी ही साडी आहे. त्या साडीची आम्ही फक्त एक सॅम्पल साठी रेडीमेड साडी बनवून घेतली. तर ह्याच्यामध्ये हे सगळे हे फ्री साईज बनवले. आता हे बघा, यांनी स्वतः डिझाईन केलेली साडी आहे, म्हणजे रेडीमेड साडी. ह्याच्यामध्ये बरोबर निर्या आल्या आहेत उजवीकडे, पण ते आपण पेटीकोट जसं घालतो किंवा स्कर्ट घालतो तसं घालायचं आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज साडीचा पदर असा येतोय. तर ही ॲब्सोल्युटली इझी टू वेअर साडी आहे आणि त्यांचं त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज पण आहे. तर असं इथे जर आलात तर त्यांचंच तुम्हाला गायडन्स मिळेल आणि तुम्ही ते जे सजेस्ट करतील त्याप्रमाणे साडी सिलेक्ट करू शकता. तेच तुम्हाला सगळं सांगतील. तुम्ही फक्त चूज करायचं की कुठली साडी मला यातनं घ्यायची आहे. ही साडी साधारण टोटल केवढ्याला बसते? याची साडीची जी रेंज आहे ना, हे फक्त आणि फक्त 2100 रुपये. 2100 रुपयात ही तुम्हाला हवी ती साडी तुम्ही इथली घेतली ती शिवून मिळेल. ओके. ती साडीची जी कॉस्टिंग असेल ते कॉस्टिंग आणि 750 रुपये स्टिचिंगचे. ओके. आणि मग ते मार्केटमध्ये कसं आहे, स्टिचिंगला कोण कोण 1 रुपयाला पण देतं, 100, 200, 300. पण ओव्हरऑल काय आहे मग ते साडीमध्ये घालतात. नो 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 प्रॉब्लेम. नाही, दॅट इज ओके.
आत्ता पण आलोय सत्यनारायणच्या फर्स्ट फ्लोअरवर, जिथे बऱ्याच गोष्टी आहेत, पण आता वेळेच्या कमी आपल्याकडे, म्हणून मी फक्त एक झलक देते की इथे लग्नासाठी घालणारे जे शेरवानी किंवा हे तुम्ही बघताय असे सूट्स ना, यांना काय म्हणतात मला कळत नाही. शेरवानी आहे, कुर्ती कलेक्शन आहे, ब्लेझर्स आहे, राईट जोधपुरी आहे. राईट. तर हे सगळं इथे आहे. आणि ऑफकोर्स मी तुम्हाला जसं म्हटलं 60 वर्ष जुनी त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्यांनी असं वाटेल ते ठेवलेलंच नाही आहे, सगळं छान ठेवलंय. आणि पण मी आता माझ्याकडे वेळेचा कमी आहे, तर इथे सुंदर सुंदर कापडं, लिननची पण त्यांनी मला खूप व्हरायटी दाखवली. आणि जोधपुरीचा एक पीस आहे. ओके, जोधपुरीचा एक त्यांचा खास पीस ते दाखवत आहेत, तो बघून घ्या जर कोणाला हवा असेल लग्नामध्ये किंवा रिसेप्शनसाठी घालायला, तर तुम्ही तो बघून घ्या. आणि पेंटिंग वगैरे करता का ते भरलंय? ते पूर्ण एम्ब्रॉयडरी आहे. ओके, एम्ब्रॉयडरी आहे. आणि हा पूर्ण फॅब्रिक सेक्शन आहे, तर टेलरिंग सर्व्हिस पण सत्यनारायण मध्ये अवेलेबल आहे. ओके. हे पॅन्टचं कापड चांगलं वाटतंय. हो, पॅन्टचं कापड आहे, रेमंड आहे. हा, मला हे आवडतं असं रेमंड बघून. फॅन्सी फॅब्रिक्स पण आहे, फॅन्सी कलर पण आहेत. राईट. ऍक्च्युली तुम्हाला खूप मोह होईल तुमच्याकडची व्हरायटी दाखवायला, पण माझ्याकडे खूप वेळेचं शॉर्टेज आहे. सो मी आता पटापट मला जे समजलंय ते मी, हे काय पॅन्टचं कापड आहे? पॅन्टचं कापड, ब्लेझर, जॅकेट. ओके ओके, आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. आणि यांनी मला खूप लिननची व्हरायटी दाखवली. आणि तुम्ही ते कलरफुल चेक्स वगैरे ते लिननच आहे का? ओके. इथे जे दाखवलंय ना हे आपण प्लेन आहेत. राईट. सो तुम्ही इथे येऊन शिवू शकता. नंतर इकडे ऑफकोर्स ब्लेझर्स वगैरे काय काय आहे ते मी तर कव्हरच नाही करत आहे, कारण खूपच वेळ जाईल. जीन्स वगैरे पण आहेत ना, असंख्य व्हरायटी, असंख्य व्हरायटी. हे तर तुम्ही बघताय. ट्रॅक पॅन्ट वगैरे कोणी कोणी मला विचारलं होतं एअरपोर्टला जाताना कुठले कपडे घालावे, तर बेसिकली अशा लूज ट्रॅक पॅन्ट घातल्या आणि जॅकेट्स घातली अशी, आणि आतमध्ये टी शर्ट घातला. दॅट इज अ ग्रेट एअरपोर्ट लुक फॉर इंटरनॅशनल ट्रॅव्हल. बाय द वे हे जॅकेट्स खूप चांगले आहेत, कारण माझ्या लेखाकडे एक आहे आणि हे खूप, आणि ते म्हणतात की हे खास लुधियानावरनंच येतं. तर ही त्यांचा अनुभव जो आहे. येस येस, जी गोष्ट जिकडची स्पेशालिटी आहे. हा, हे स्वेटर पण लुधियानाचे आहेत का? हो हो हो. ओके. जेंट्स अँड लेडीज दोन्ही आहेत? जेंट्स लेडीज सगळे व्हरायटीज अवेलेबल. अहो खूप आहे तुमच्याकडे, म्हणजे मला आता दाखवायला पण शक्ती नाही राहिली, इतके आहेत. रेडीमेड शर्ट्स आहेत. इथे लहान मुलांचे कपडे ताई काढून ठेवले, ते आपण ते कुठे गेले? ओके. तोपर्यंत तुम्ही हे बघा, या छोट्या गुड्डूला किती छान कपडे घातलेत. आणि तेच कपडे इथे पण, हे बघा, हल्ली मुली पण जीन्स आणि हे घालतात ना, जीन्स टी शर्ट घालतात बघा मुली पण, छोट्या छोट्या मुली, तर ते त्यांच्याकडे ते पण आहेत. ऍक्च्युली माझ्या लक्षात आलंय की अख्ख्या फॅमिलीसाठी खरेदी करायला तुम्ही इथे येऊ शकता. किती गोड फ्रॉक आहे बघा. अजून हे एक दाखवलं तर, अगो बाई, इतर हेअर पॅन्ट आणि बुटीज पण येते. ओ माय गॉड, मलाच लहान भाव असं वाटतंय. हे पण दाखवा. हे मगाशी आपण बघितलं होतं, खूपच क्यूट आहे हे. स्टाईल आहे. हा, पण ह्याची जी हायलाइटिंग आहे, हा, ह्याची हायलाइटिंग हे आहे, नेकलाईन आहे आणि हे ह्याचे स्लीव्ज आहेत. हो, त्याचं वरती जसं चिंचपेटी तसं घालायचंय. त्याच्यामध्ये भरपूर आयटम आहे. आता हे जसं खाली बघितलं आपण क्रॉप टॉप, हा, आणि वरती हा त्याचा जॅकेट आहे. ओके. हे जॅकेट आहे क्रॉप टॉप वर, आणि खाली असं हे प्लाझो. हा हा हा. आणि आपण लाल पण बघितलं होतं मला वाटतं. लाल कलरचा पण दाखवतो आता. हा एक कॉर्ड सेट पण खूप ट्रेंड मध्ये आहे. हा, कॉर्ड मोठ्या माणसांचा पण आहे का हो कॉर्ड सेट? लेडीज साठी पण आहे, जेंट्स साठी पण आहे कॉर्ड. म्हणजे कॉर्डिनेटेड कपडे का? येस. ती फॅशन आहे का हल्लीची? हो. हे कॉर्ड सेट्स वगैरे पण आहेत. आणि लहान मुलींसाठी रेडीमेड साडी पण आहे. काय दाखवत आहे? हा, तुम्ही मगाशी म्हणलात. हा, रेडीमेड साडीज वगैरे आहे, असंख्य व्हरायटी. हो, हे बघा, हे सगळं इथे दिसतंय ते सगळं लहान मुलींना खुश करण्यासाठी आहे. हा बघा किती गोड फ्रॉक आहे सर. नाईस नाईस नाईस. आता मी फोटोज दाखवते. इथे जे फोटो दाखवले आहेत, इथे जे कपडे दाखवले आहेत, ते सगळे यांच्याकडे आहेत ऍक्च्युअली. बघा किती स्टायलिश कपडे आहेत. परत एकदा सांगते, हे पेड प्रमोशन नाहीये, मी फक्त कव्हर करते यांच्या इथे काय काय आहे आणि हायलाईट करते की तुम्ही इथे आलात तर तुम्हाला काय काय मिळू शकतं. हे बघा, लहान मुलांची जॅकेट्स पण आहेत. आणि ऑफकोर्स तिकडे मी ते सूट्स नाही कव्हर करत होता. हा, गिफ्ट सेट्स पण. आता तुमच्याकडे सगळंच आहे, खूप आहे, खूप म्हणजे असंख्य गोष्टी आहेत. आता मी कव्हर तरी किती करू. आणि इथे पण मुलांचे कपडे आहेत, त्यातला एकच मला दाखवायचा आहे. याच्यानं तुम्हाला कल्पना येईल की त्यांच्याकडे किती किती गोष्टी आहेत. हा, लहान मुलांसाठी हे सूट्स पण आहेत, तर टी शर्ट्स आणि हे तर आहेतच, कपडे तर आहेतच.
किती क्यूट आहे. हां, तुम्ही काहीतरी म्हटलं 2-3 महिन्याच्या मुलीसाठी पण कपडे आहेत ना. हां, ते बघा त्यांचा तत्पर स्टाफ सगळीकडे धावाधाव करतोय जस्ट व्हिडिओ दाखवायला. हां, हे बघा, हे मगाशी दाखवले ते त्यांनी. आणि ते स्वतः जाऊन सिलेक्ट करतात. त्याचं मेन कारण असं आहे की लहान मुलांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. सो असे छोटे छोटे असंख्य व्हरायटी यांच्याकडे आहेत. तर तुम्ही इथे या आणि यांना तुम्ही त्यांची सेवा द्यायचा मोका, सर्व्हिस द्यायचा मोका द्या. मला माहिती आहे की वाघोलीत आहे तर पुण्याच्या साईडची लोक काकू करतील, पण तुम्ही फक्त कॅबमध्ये बसायचं आणि इकडे यायचे आहेत. बाकी तर रेस्ट ऑफ द थिंग्स विल बी टेकन केअर बाय द शॉप. व्हरायटी अरे बस खूप झालं. सो किशोरजी खूप धन्यवाद. आपला खूप व्हरायटी दाखवलीत आणि आशा आहे की पुण्याकडचे, वाघोलीकडचे, कुठला सातारा रोड ना, सातारा रोडचे भरपूर कस्टमर हां, आहेत, नगरचे भरपूर आहेत. नगरचे ते ऑन द वे त्यांना पडतं ना नगरच्या लोकांना. तर हां, नगरकर वासियांनो, तुम्ही जेव्हा जाता तेव्हा इथे नक्की थांबा. तुमच्यासाठी पण मी हा व्हिडिओ बनवला आहे की जेणेकरून तुम्हाला याची कल्पना येईल घर बसल्या बसल्या. म्हणजे तुम्ही तिकडून येताना पण घरात प्लॅनिंग करून येऊ शकता की आता आपल्याला इकडे येऊन काय काय खरेदी करायची आहे. सो थँक्यू सो मच. आणि परत एकदा डिस्क्लेमर की हा पेड प्रमोशन नाही आहे. मी अशीच आली आहे व्हिडिओ करायला त्यांचं पॅशन बघून. धन्यवाद.